हां हां आम्ही परभणी जिल्ह्यातले शेतकरी, फक्त आम्ही शेतकरी आहोत. आमच्या गावात फक्त धर्माचे कामं होते. 10 वर्षाला एक मंदिर होतं. पण गावात शेतकऱ्याचे जे हरभरा आहे, सोयाबीन आहे, यासाठी कंपनी किंवा व्यवसाय उभे राहत नाहीत. आज आम्ही सोयाबीन घालतो लातूरला नेऊन, हरभरा घालतो इकडं अकोल्याला नेऊन. आमच्या जिल्ह्यामध्ये फक्त नेते आहेत, ते फक्त स्वतःची कमाई करतात आणि आम्ही फक्त मतदान करतो आणि त्यांना फक्त श्रीमंत करतो. आमच्यापाशी कोणता व्यवसाय नाही. आम्ही फक्त मजुरी करणार आणि स्वतःचं जीवन जगणार. आज कंडिशन परभणी जिल्ह्यामध्ये नेते फक्त झालेत भरपूर, पण त्यांनी गावचा किंवा शहराचा किंवा तालुक्याचा कुठेही विकास केलेला नाही. आज जर प्रत्येक जिल्ह्याला डाळ मिल, ऑइल मिल ह्या जर असत्या तर प्रत्येक शेतकऱ्याला 400 ते 500 रुपये प्रति क्विंटल भावामध्ये फरक पडला असता. आज सोयाबीन आणि हरभरा लोक कमी होऊन आता ऊसाकडे वळलेत. पण ऊसाचे पण तेच कंडिशन आहे. 3,500 रुपये शासनाचा हमी भाव आहे आणि कारखानदार 2,500 घेत आहेत. पण शेतकऱ्याला एक जीवन जगण्यासाठी काहीतरी पीक घेणं आहे, म्हणून शेतकरी काहीतरी करीत आहेत आणि स्वतःचा उदरनिर्वाह करीत आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी शिकणे, व्यवसाय करणे आणि स्वतःचा काहीतरी एक नाव तयार करणे. आज व्यवसायाशिवाय आणि शिक्षणाशिवाय काही होणार नाही. नुसत्या मजुरीमध्ये जीवन जगण्याकरता स्वतःच्या व्यवसायात उतरा, शिक्षण घ्या आणि आपले स्वतःचे व्यवसाय, स्वतःच्या शेतीला उत्पन्न कसं वाढून भेटेल यासाठी सर्व शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे ही विनंती. बस.